ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण बघत आहोत स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. आता ह्या जर्नीमध्ये आपण असताना जसं आपण पाहिलं की अप्स अँड डाऊन्स असतात, खूप पेनफुल गोष्टी पण घडत असतात. तर हे जे आहे हे खूप डीप इम्पॅक्ट आपल्यावर करत असतं. आपण खूप हर्ट होत असतो बिकॉज ज्यांच्यावरती आपण खूप विश्वास टाकलेला असतो त्या लोकांनी आपल्याला कशा पद्धतीने बॅकस्टॅप केलं हे आपल्या समोर आल्यावर हे हा धक्का पचवणं किंवा ह्याच्यातनं बाहेर येणं खूप अवघड असतं. आता इथे परत एक ट्रिक असते की इथे तुम्हाला त्या व्यक्तीला फॉरगिव्ह पण करायचं असतं. फॉरगिव्ह ह्या गोष्टीसाठी नसतं करायचं की त्या व्यक्तीला आपण ॲक्सेप्ट केलं आहे त्या व्यक्तीने जसं आपल्याला वागवलं ते. पण इट इज फॉर युअर गुड की तो त्रास आपल्याला जास्त होऊ नये, ती सल आपल्याला आयुष्यभर बोचत राहू नये ह्या गोष्टीसाठी आपल्याला त्यांना फॉरगिव्ह करायचं असतं. मग ही जी प्रोसेस असते की वाटेल ते झालं तरी ती गोष्ट तुम्हाला फॉरगिव्ह करता आली पाहिजे हे आपण ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये शिकतो. ह्याच्यामध्ये कुणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे हर्ट केला असेल तर त्यांना आपण फॉरगिव्ह करतो आणि कधीकधी तर तुमचा इगो मोडून टाकण्यासाठी किंवा इगो डेथ तुमची होण्यासाठी सुद्धा असे लोक तुमच्या आयुष्यात पाठवले जातात की जे तुम्हाला खूप प्रचंड हर्ट करतात आणि खूप हेल्पलेस फील होतं आणि तेव्हा तुमचा इगो तिथं संपतो की काही गोष्टी असतात की ज्या तुमच्या हातात नसतात आणि ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी हे इन्सिडेन्सेस तुमच्या लाईफमध्ये येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं हीलिंग ही प्रोसेस पुढे खूप महत्त्वाची असते. सो एक 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 करत ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात. तुमचे इन्सिक्युरिटीज सरफेसला येतात. कधी चाइल्डहूड ट्रॉमाज असतात, कधी रिलेशनशिप कनेक्शन ट्रॉमाज असतात आणि ह्या सगळ्यांमधनं तुम्हाला हील व्हायचं असतं. मग ह्याच्या काही प्रोसेस असतात, ह्याचे काही चॅन्टिंग असतं ज्याने तुम्ही स्वतःला हील करता. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की तुम्ही झोपायच्या अगोदर ॲटलिस्ट 3 तास अगोदर तुमचं जेवण व्हायला पाहिजे. कारण जर तुम्ही उशिरा जेवला तर तुमचा सगळा फोकस जो असतो बॉडी पार्ट्सचा तो त्याच्या पचनक्रियेवरती असतो आणि हिलिंगवरती नसतो. सो स्टे ट्यून्ड विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.